पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायण प्रत। आज आपण 121 क्रमांकाचा अभंग घेणार आहोत। अभंग असा आहे, संतांचे गुणदोष आणि ता या मना, केलिया उगाणा सुकृताचा। पिळोनिया पाहे पुष्पाचा सुगंध किंवा पुष्पाचा परिमळ, चिरोनी केळी केळ गाढवतो। तुका म्हणे गंगे अग्नी विटाळ, तुका म्हणे गंगे अग्नीसी विटाळ, लावी तो चांडाळ दुःख पावे। 3 चरणाचाच अभंग आहे। या अभंगामध्ये मनुष्यानं इतर काही गोष्टी केल्या तर त्याला शास्त्र प्रायश्चित्त सांगतं, पण असं काय आहे की ते केलं असतं त्याला प्रायश्चित्त नाही, तो दोष त्याला अखंड आहे। काही केल्यानं त्याचा तो दोष जायचा नाही। तो कोणता दोष आहे तर संताबद्दलचं सांगतात। संत हे ज्ञानी असतात, संताच्या ठिकाणी विवेक असतो, पण इतके ज्ञानपूर्ण विवेकपूर्ण प्रत्यक्ष ब्रह्मरूप असणारे संत शेवटी मनुष्य अवतारालाच आलेले आहेत। त्यांनी मनुष्याचा देह धारण केला आहे आणि मनुष्यवृत्ती म्हणलं की काहीतरी गुण काहीतरी दोष तिथं असणारच आहेत। या गुणदोषाकडं पाहिलं तर काय होतं असं तुकोबारायाला सांगायचं। जसं आपल्याला जन्म दिलेली आई बाकीच्या स्त्रियापेक्षा देखणी नसल, रंगानं काळेली असल, तर असंच आहे माझी आई तसंच आहे असा जर दोष देऊन जगात सांगायला लागला तर त्याला काय आहे पातक घडतं। कारण काही असो, एखाद्याची आई भोळी असते, पण भोळी असं सुद्धा म्हणायचं नसतं। तसं संताबद्दलचं आहे। संतांच्या गुणदोषाचा विचार कधीच करायचा नाही। त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं आहे, ते ज्ञान महत्त्वाचं आहे। ते काय शिकवतात तो विवेक महत्त्वाचा आहे। त्यांच्या वरच्या शरीराला किंवा त्यांच्या आकाराला, त्यांच्या वरच्या वागणुकीला आपल्याला काही घेणं देणं नसतं। दुसरी गोष्ट काय, असा जर गुणदोषाचं वर्णन करत असेल तर मात्र काय होतं तर त्यांनी जे काय आत्तापर्यंत केलेले पुण्य आहेत, कोणी जो ह्या संतांचे गुणदोष वर्णन करतो त्यांनी अगोदर जे जे काही पुण्य केलेले, मग ते ह्याच जन्मातलं नाही पूर्वजन्माचं जरी असलं तर ते सगळं पुण्य त्याचं नाश पावतं। आता त्याच्याजवळ पुण्य राहत नाही आणि पुण्याशिवाय तर संताची भेट होत नाही। पुण्य फळले बहुता दिवसा, आणि हे जे काय समोर आलं आहे ते कशामुळं आलं तर संत भेटीला ह्या पुण्यामुळंच आलं। तेव्हा या पुण्याचा जेवढा काही जवळ साठा आहे तेवढा सगळा साठा नाहीसा होतो केवळ गुणदोष वर्णन केल्यानं। पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ। आता पुढच्या तुकड्यामध्ये सांगतात की फूल जे आहे ते सुगंधी असतं, पण फुलाचा सुगंध घेण्याकरता त्या फुलाला काय केलं, पिळायला लागला, आणि काय करतो त्यातनं सुगंध कसा बाहेर पडतोय हे पाहतो। जसं ऊस चरखात घातला किंवा हाताने शक्ती जर असेल तर पिळला तर त्यातनं रस बाहेर पडतो, तसं या फुलातनं सुगंध बाहेर पडतो का असं जर कोणी पाहत असेल तर हे चुकीचं आहे। असं कधीच नाही। फूल हातात घेतलं तर त्याचा जो सुगंध आहे तो सुगंध तुम्हाला त्या फुलाच्या जवळ आपल्या फुलाला आणि ग्रहणाला संबंध होईल तेव्हा कळेल। पिळल्याने कसं होईल? पिळल्याने काय आहे त्यातनं काही थोडंच सुगंध बाहेर पडणार आहे, म्हणजे मग
जसं संताचे गुणदोष करणारा हा नुसता नाही, जसं समर्थ म्हणतात का नाही की काही कळत नाही पण मला सगळं कळतं असा म्हणणारा असतो ते पडत मूर्ख. तसे हे पडत मूर्खाचे लक्षण आहेत. आता त्याला दुसरं उदाहरण दिलं की चिरोनी केळी केळ गाढवतो. आता हा कसा आहे तर ह्याला सांगितलं तो गाढव आहे. कसा गाढव आहे तो, तर काय करतोय तर केळ पाहिजे त्याला, त्या खुंटाला अजून काय केळ आलेलं नाही. मग ह्याने काय केलं, त्या खुंटाला चिरायला सुरुवात केली. केळीचा खुंट जो असतो तो लागला वरून चिरायला आणि आतले भाग बघायला लागला. लोकांनी विचारलं काय करता, असं का चिरून सगळं फोडून का पाहता. म्हणलं ह्यात केळ सापडतं का बघतो. आता खुंट किती जरी त्यांनी चिरून फाडून काढला तर त्यात केळ कसा असेल. आता तुकोबार आहे त्याला तर म्हणतात गाढव तो, म्हणजे हा गाढव काय, तो गाढव चिरोनी केळी केळ पाहतो. आता काय आज त्यातलं काय आहे शब्द अदृश्य आहे काही, पण हा जर पाहत असेल असा तर ह्याला त्यात कसं सापडल. तुका म्हणे गंगे अग्निसी विटाळ. आता त्याच्या पुढं असं दाखवून दिलं की गंगा ही सगळ्यात असणाऱ्या पृथ्वी तलावर असणाऱ्या अनेक गोष्टीपैकी एक पवित्र आहे आणि दुसरं कोण आहे तर अग्नी एक पवित्र आहे. म्हणजे जसं आपल्याला काय आहे की एखाद्या ठिकाणचं पाणी आणि ते कसं झालं आहे अशुद्ध आहे किंवा कुणाच्या तरी हाताने भरलेलं आहे किंवा आपण घेत असताना तिथलं आपल्याला पवित्रपणा राहिला नाही तर त्या पाण्याला अग्नीवर म्हणजे तापवलं की पुन्हा ते पवित्र झालं. म्हणजे देवालासुद्धा पाद्य स्नान घालायचं असतं तेव्हा उष्णोदकानं घालायचं, कारण ते कसं आहे तर मंगल पवित्र पाणी. आपल्या घरातलं पाणी कसलं होतं कोणास ठाऊक, पण आता हे जे काय घातलेलं आहे पाद्य स्नानातलं पाणी ते पवित्र झालं. म्हणजे मग गंगा आणि अग्नी हे कधीच विटाळ यांच्या ठिकाणी नसतो, अखंड पवित्र आहे ते. पण याच्यात जर हे कोणाच्या घरचा अग्नी, कोणाच्या घरी ठेवलेली गंगा आहे असा विचार करून त्याला विटाळ म्हणजेच अपवित्र जर समजायला लागला तर तो कसा आहे तर तो चांडाळ आहे. चांडाळ म्हणजे काय, चांडाळ अतिशय पामर असतो, दुर्बुद्धी आहे, बुद्धीच्या ठिकाणी काहीच त्याला समजत नाही असा असतो. तसा झाला हा. आणि मग ह्याला काय करावं लागेल, सदैव दुःख भोगावं लागेल. याच्याकडं दुःखाशिवाय काय, कारण ज्या गोष्टी शुद्ध करण्याकरता आहेत त्याच कधी शुद्ध समजत नाही, हा शुद्ध व्हायचा कशानं. याच्या ठिकाणी शुद्ध होण्याकरता काही दुसरं काय आहे का साधन, काहीच नाही. मनुष्य जसा कशाने तरी मलिन होतो, समजा मातीचं काम करतोय किंवा शेतातलं खत टाकतोय, शेण माती काढतोय, मग तो काय होतो की मळतो, अंगावर सगळी त्याच्या घाण लागती. मग त्याने काय करावं लागतं, पाण्यात जाऊनच आंघोळ करावं लागते. मग पाण्याने आंघोळ केली म्हणजे तो शुद्ध होतो. पण हा पाण्यालाच जर अशुद्ध समजायला लागला तर मग अजून कशाने शुद्ध होईल. ह्याला शुद्ध व्हायला दुसरं काय साधन आहे, मळला कशानं, मातीनं, शेणा मातीनं ह्याने, आणि पाण्याला अशुद्ध म्हटल्यावर ह्याच्यापेक्षा शुद्ध करणारं त्याला काय. असं जे समजतात त्यांना काय समजावं की त्यांच्या बुद्धीच्या ठिकाणी यत्किंचितसुद्धा कोणतंच म्हणजे परमात्म्याचं तर नाही पण व्यवहाराचं सुद्धा ज्ञान नाही, असे चांडाळ म्हटले गेले. आता ह्यांना दुःखाशिवाय काय, अखंड दुःखच त्यांच्या ठिकाणी असतं. पुढचा अभंग आपण पाहू. 122. चुंबडीसी करी चुंबडीचा संग, अंगी वसे रंग की क्रियाहीन, बीजा ऐसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा, माकडाच्या गळा रत्न कुळांगणा, सांडोनिया सुना बिदी धुंडी, तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी, फजिती ते व्हावी आहे पुढे. आता हा अभंगसुद्धा 4 चरणाचाच आहे. त्या अभंगातसुद्धा वर्णन करत असताना असंच हे की जे क्रियाहीन किंवा अत्यंत काय आहे की आसुरी वृत्तीनं वागणारे, अविचारी वागणारे जे कोणी असतात
त्यांच्याबद्दलचीच माहिती दिलेली आहे. आता उदाहरण देत असताना तुकोबारायानं काय केलं की त्या काळात जे प्रचलित होतं त्या प्रचलिताचंच उदाहरण आणलं. त्या काळात काय व्हायचं तर जे काही लोक असायचे की उन्मत्त असायचे, पैसा पाणी जवळ असल्यामुळं कसं वागावं काय वागावं त्याला कळत नव्हतं. पण ह्याच्यापेक्षा खरं स्वतःला कोण समजायचे तर त्याच्यावर एक आहे. म्हणजे जसं पूर्वी कसं की गाई गुरं त्याच्या ठिकाणी घोडे हे जास्त असले म्हणजे ही एक श्रीमंतीच समजायचे. त्याच्या घरी इतकी गाई गुरं आहेत, एवढं मोठं त्याला शेती आहे, एवढा मोठा त्याचा वाडा आहे, ही त्याची श्रीमंतीची लक्षणं. आता दुसरं एक श्रीमंतीचं लक्षण असायचं की ह्यांनी किती स्त्रिया ठेवल्यात, हे त्याच्या श्रीमंतीचंच लक्षण त्या काळात असायचं. तर जी ठेवलेली स्त्री म्हणजे लग्न झालेली स्त्री वेगळी आणि दुसरं एक जे काही घरात ठेवलेली असती तिला बटीक असं म्हणायची. ही बटीक चुंबळी याचा अर्थ त्याने काय केला तर बटीक. बटीक म्हणून स्त्री असायची, ती काय आहे लग्न होऊन त्यांच्या घरात आलेली नाही, तर ह्याच्या मागं लागून आली किंवा ह्यानी तिला कुठून तरी उचलून आणली. आता ह्या प्रकारच्या स्त्रियांच्या ठिकाणी दुसऱ्याच्या घरी राहतात ते खाण्यापिण्याची कपड्याची सोय व्हावी असं नाही, त्यांना त्यांची व्यभिचारी वृत्तीच असते, व्यभिचारी वृत्ती करता तिथं ते राहिलेत. आता हे जे झालं पण एक दोन असं नाही तर त्या घरात त्या माणसाच्या पाठीमागं किती येतील तेवढ्या असायच्या. आणि मग ह्याच प्रकारच्या स्त्रिया एकमेकाशी बोलत बसल्या तर काय बोलत असतील, काय त्यांचं भाषा असेल, कोणत्या प्रकारावर त्यांचा विचार होत असेल तर अंगी वसे रंग क्रियाहीन. तर त्यांच्याजवळ जे होत असेल ते कसं आहे तर भ्रष्टतेचंच आहे, कारण ते अगोदरच भ्रष्ट आहेत आणि त्यांचे विचारही भ्रष्ट आहेत. मग त्या भ्रष्ट विचारातून निषिद्धच यायचं. मग जसं ज्याच्याकडं राहिली त्याच्याशिवाय अजून कुणीकडचा पुरुष कसा आहे, कसा असतो, कसा आहे ह्याच सगळ्या वर्णनं याच्या अगोदर कोणत्या पुरुषाकडं होती, आता त्या इथंसुद्धा कंटाळा आला तर कुठं जायचं असलंच त्यांच्या भाषा राहणार. मग ह्या सगळ्या कशा आहेत तर त्यांच्या अंगी जे रंग आहेत किंवा जो त्यांचा स्वभाव बनला आहे त्याचेच गप्पा व्हायच्या आणि त्याप्रमाणे त्यांचं वर्तन व्हायचं. त्याप्रमाणे ते काय असेल कुठं जायचं कसं करायचं ते पाहत असतील. बीजा ऐसे फळं दावी परिपाकी. आता दुसरं उदाहरण दिलं की कोणत्या प्रकारच्या फळझाडाची लागण बियापासून करावी लागते. आणि हे जे बीज लावले ते बीज जेव्हा त्या झाडाला फळं येतील तेव्हा ते फळं जरी आली तर ह्या बीजापासून कशी फळं आलीत हे कधी कळेल तर जेव्हा ते पिकल तेव्हा. त्याच्या ठिकाणचा परिमळ पिकल्यावरच आहे, तोपर्यंत नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही बीच घेतलं, बी घेऊन ते फोडलं आणि जिभेला चाटून बघितलं तर तुम्हाला त्याची काहीच चव कळायची नाही. नुसतं बी कसं आहे तर त्याची चव कडसर तुरट अशीच असेल. त्याच्यानंतर झाड आलं, त्या झाडाची साल खाऊन बघितली, पानं खाऊन बघितली तरी तुम्हाला काय चव आहे कळायची नाही. जेव्हा त्या झाडाला फळं येतील आणि फळं पिकतील तेव्हा मात्र ते फळं कोणत्या प्रकारचे आहेत, किती चवीला चांगली ते कळेल. म्हणजे त्याचा जेव्हा परिपाकी ते जेव्हा पक्व होईल तेव्हा. पण हे एकच नाही, जसं आपण पाहतो की आता आंब्याचे कलमाची झाडं बरीच आहेत, पण जे उपजत झाडे होते त्याच आंबाच असो त्याला आपण काय फार तर गावरान आंबा म्हणू, पण ह्यांच्याच कितीतरी प्रकार असायचे. एकाला काय आहे की रसच खूप आहे, आतली कोय म्हणजे बारीकशी गोटी, दुसऱ्याला काय त्या कोयीला इतके केसर आहेत की त्याच्यातनं ते लवकर रस बाहेरच पडत नाही, तिसऱ्याला काय आहे शेपूची भाजी कशी असते तसाच वास येतोय, अजून कशाला काहीतरी वास येतोय. एखादं फळ असं आहे की हातात घेऊन वास घेतला आणि पुन्हा फळ ठेवून दिलं तरी हाताचा वास निघत नाही, इतका सुगंध येतो. पण हे सगळं कधी होईल तर त्याला पिकल्यानंतर. पुढं सांगतात परिमळ लौकिकी जाती ऐसी. मग ह्या पिकलेल्या फळाला तुम्ही काय कराल, अमक्या जातीचा तमक्या जातीचा, मग त्याची ती नावं आली. मग त्याच्याप्रमाणे काय आहे
की हे जशी जशी नावं आहेत तशी तशी नावं आली. मग त्याच्यामुळंच हा हापूस, हा पायरी, ही अशी नावं जी पडली, लंगडा, ही कधी पडली तर त्याच्या रसाचा सुगंध कसा आहे, रसाची चव कशी त्याप्रमाणे. हे झालं लौकिकातल्या त्याच्या जाती. हे जे काही आहे त्याप्रमाणे. मग आता त्या लौकिकाच्या बीजाप्रमाणे त्याला आलेलं फळ आणि त्याचे परिपाक हे जेव्हा झाला पक्का, तेव्हा त्या फळाची चव आणि त्या फळाची जात आपल्याला ओळखू आली. हे कशासाठी उदाहरण आलं तर वरचं जे उदाहरण दिलं आहे का नाही, की अशा स्त्रिया एकत्र बसल्यानंतर कोणते बोलतील, कारण त्यांचं जे बोलणं आहे ते आता काय त्या पोरवयाच्या नाहीत, त्या दुसऱ्याच्या ठिकाणी राहिलेल्या आहेत. मग त्यांचा विचार आणि त्यांची बोली भाषा कशी असेल तर क्रियाहीन. इथं क्रियाहीनचा शब्द कसा धरायचा, भ्रष्टतेचा. म्हणजे समाजानं ज्याला भ्रष्ट म्हणलं आहे त्या गोष्टीत तिथं. आणि ह्याच भाषा जशा होत्यात त्या कधी कळून आल्या तर त्यांच्या वासना जेव्हा फळाला येऊ लागल्या तेव्हा. तसं बीजाचं फळ कधी कळून आलं तर परिपाक झाल्यावर. पुढच्या चरणात सांगतात, माकडाच्या गळा रत्न कुळांगणा. आता त्याच्या पुढचं उदाहरण असं दिलं की एक तर पहिलं कसं आहे, माकड हे कसं ठरलं जातं तर चंचलातला एक भाग आहे. जसं काय आहे मरकट हे चंचल, मानिनी हे जे काही धरलं आहे हे सगळे कशात आहेत, हे चंचलाचीच एक यादी. चंचलाच्या यादीमध्ये मरकट एक नाव येतं. आता त्या मरकटामध्ये मुळातच त्याच्यात कसं आहे तर तो अखंड कसा करणार आहे तर चंचल वृत्तीला चालणार आहे. आणि त्याला काय केलं, त्याच्या गळ्यात घातलं काहीतरी रत्न माळा घातल्या. आता त्याचं काय, त्याला कळतं का त्यातलं काय, तो काय करायला लागल, फोडून बघायला लागल, ह्याच्यात काय मिळतं आहे का खायला, हे काय आहे, अशी त्याची काय आहे सुरुवात होईल. आणि दुसरं उदाहरण त्याला दिलं चिटकून की एखादा कसा आहे, सांडोनिया सुना बिधी धुंडी. आता दुसरी गोष्ट असून दिलं की एखादा काय आहे की जसं कुत्रा आहे आणि तो कुत्रा कसा स्थिर नसतो, हिंडत राहतो, तसं आहे हा. आणि त्याच्या काय केलं, तसा माणूस आहे की त्याचा स्वभावच आहे कुठं स्थिर नाही, माकडासारखा चंचल आहे, तो इकडं तिकडं फिरतो, कुठं कसं बसावं काय करावं त्याला कळत नाही. अगदी मनुष्यही खरा पण माकडासारखा आणि कुत्र्यासारखा, असा एक त्याला नमुना दाखवला. आता त्याच्या गळ्यात रत्न घातली काय, किंवा कुलवान स्त्री त्याच्या गळ्यात पडली किंवा त्याच्या गळी घातली, तो आहे खरा पण त्याचं जे लग्न झालं ती स्त्री कशी होती, कुलवान होती. तिला कसं वागावं कसं वागू नये हे चांगलं कळत होतं. आणि आपला नवरा असा वागतो हे तिला काय आहे आवडत नव्हतं, पण तो चल इकडं चल तिकडं म्हणणार. मग आता ते जसं कुत्रं दारोदारी हिंडतंच तसं हे अशी चांगली बाई पण गल्लोगल्ली घेऊन हिंडायचा, चल इकडं चल तिकडं. तिला नाविलाज व्हायचा, नवऱ्याचं ऐकायचं नाही असंही नाही आणि ऐकावं तर हा नीट वागतही नाही. म्हणजे याची सगळी जी काही लक्षणं आहेत ती एखादा माकड किंवा एखादा कुत्रा कसा असतो तशी त्याची लक्षणं आहेत. ती लक्षणं त्याची आता काही जरी झालं मग त्याला रत्न मिळालं काय किंवा त्याला कुलवान स्त्री मिळाली काय, त्याचा स्वभाव कुठं बदलतोय, त्याच्या स्वभावातच आहे. एका उदाहरणात सांगतात, एका राजाला काय झालं की डोंबऱ्याचा खेळ बघायला गेला आणि ती खेळणारी जी मुलगी होती तिचं रूपही चांगलं होतं आणि ती खेळही चांगला करायची. मग त्याने त्या डोंबऱ्याला सांगितलं, तुझं सगळं घर मी जन्मभर सांभाळतो, ह्या पोरीला माझ्याबरोबर लग्न करायला लाव. आता त्याला वाटलं काय दारोदारीन गावोगावी हिंडण्यापेक्षा बरं झालं, राजा सांभाळतोय सगळं झालं, लग्न केलं. ती मुलगी आता राजाच्या घरची राणी होऊन राजवाड्यात आली. ह्याला एक कुठंतरी घर बांधून दिलं, राजा सगळं त्याच्या संसाराची सगळी असेल ती पूर्तता करायचं. आता त्याने काय केलं, इकडं ही राहिली खरं इथं येऊन, पण वरवर आहे त्याच्यापेक्षा शरीर तिचं खंगत चाललं, बारीक बारीक होत चालली. राजाला वाटलं काय झालं, मग कोणी राजवैद्य आण, ह्याच्याकडून तपासून बघ, त्याच्याकडून तिचा आजार काय लक्षात येईना. आणि किती खायला प्यायला घातलं तर ती काही त्यातनं अंग काही तिचं धरून येईना
किंवा अंगात सुधारणा काही झालेली दिसेना. आता काय करावं. मग ह्या गावच्या त्या गावचे जिथले जिथले पारंगत वैद्य आहेत त्यांना निरोप पाठवायचा. त्यांनी त्यांच्या ठिकाणी काय येऊन बघायचं, पण त्यांनाही सापडेना. एक वैद्य आला. त्यांनी काय केलं, हे कुठून आणली, हिचे आईवडील कोण, काय सगळी चौकशी केली. आणि नंतर काय केलं, मग म्हणलं मी हिला औषध पाणी करतो, पण मला हिच्या महालात तुम्ही जाऊ देत जा. मग म्हणले जा बाबा. मग त्यांनी काय नाही, ह्याच्या त्याच्या घरी गेला आणि शिळ्या भाकरी राहिलेले तुकडे घेऊन आला आणि तिच्या महालात ह्या कोणाड्यात थोडे, त्या कोणाड्यात थोडे, इकडं थोडे तिकडं थोडे टाकले आणि आला निघून. आता राणी फिरता फिरता बघते की हितलं तुकडे दिसले तिथं, आणि तिला ती आता रोजच शिळे तुकडे खायची सवय. ही तर राजाचे घरचे लाडू पेढे तिला कुठं गोड लागतात, आणि ते तुकडे खायला लागली की तिची सुधारणा व्हायला लागली. राजा म्हणला चांगलं औषध दिलं तू. म्हणला दिलंही चांगलं. आता ती काय करायची, प्रत्येक कोणाड्यात ते तुकडे खायचे आणि तिला ते अंगी लागायला लागलं. म्हणजे जी सवय असते ती सवयच त्या ठिकाणी राहते. त्या सवयीला कितीतरी चांगलं ह्याच्यात बसवलं तरी त्याच्या ठिकाणी काय आहे, सुधारणा होत नाहीत. तुका म्हणे ऐसी व्याली ते गाढवी. आता इथं तेच धरलं. तुकोबारायानं काय केलं आहे की उदाहरण दिले की ह्या असा जो मनुष्य असतो तो मनुष्य कोणाच्या पोटी जन्माला आला, ती जी स्त्री, त्या स्त्रीनं असलं कशाला पात्र जन्माला घातलं. असलं पात्र जन्माला घातलं म्हणजे हीच काय आहे की चुकीची. कारण जसं बाळ जन्माला येतं आणि ते पुढं त्याच्या ठिकाणचे स्वभाव जे दिसून येतात ते दिसतात, तेव्हा आता तुकोबारायाने सांगितलं की हे जे काही आहे की तिच्या पोटी जन्माला आले ती स्त्रीच, म्हणजे त्याची आई गाढवीच असली पाहिजे, त्याच्याशिवाय हा गाढवासारखा जन्माला आलेला नाही. आणि आला ते आला, काय करतो अजून, तर फजिती ते व्हावी आहे पुढे. अखंड अशी वागणूक असल्यावर फजितीच आहे ना. ह्या फजितीशिवाय काय. काही माणसं अशी असतात की आतासुद्धा आपण बघतो की रस्त्याने जायचं, मोठ्याने कोणाला तरी हाका मारायची, एवढ्या मोठ्याने बोलायचं की दुसऱ्या गल्लीत त्याचं ऐकू जावं. बरं काय कशासाठी बोलतो, काय त्याचा विषय, त्याला काय नाही. उगाचच मोठ्याने हा 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 करून हसायचं, उगाचच मोठ्याने काहीतरी बोलायचं. म्हणजे हे ज्या मनुष्य आहेत का कोण आहे, ह्याला कशाचंच काही भान नाही. आजूबाजूला कोण आहे, काय म्हणतंय, काय नाही. रस्त्याच्या मध्येच उभा राहणार, बोलणार, येणार जाणारांनी कुठून जावं काय त्याचा विचार नाही. इतके जे काही विचित्र असतात. मग त्याच्यासाठी बोलले की कोणाच्या पोटी जन्माला आले असलं, आणि असली आई कोण असेल की असलं त्याला जन्माला घातलं. मग हा किती जरी आता बाहेर इकडं तिकडं करत असला तरी त्याची कुठं ना कुठं तरी फजितीच होते, दुर्दशाच होते. कारण का, तर त्याचं संगही चांगला नाही आणि आचरणही चांगलं नाही. पुढचा अभंग घेऊ आपण. अभंग क्रमांक 123. सापडला संधी मग बळिया पडे बंधी, ऐसी कोणी वाहे वेळ हाती काळाच्या सकळ, दाता मागे दान जाय याचका शरण, तुका म्हणे नेणा काय सांगो नारायणा. हा अभंग तुकोबारायानं आपण काळाच्या ताब्यात आहेत. काळ आपल्याला कोणती वेळ कशी आणल हे सांगता येत नाही, याच्या संबंधात केलेला आहे. अभंगाचा विषय कसा मांडला आहे पहा, की कुणी का असना, एखादा काय आहे की बलवान आहे आणि त्याची शक्ती इतकी अचाट आहे की त्याच्या शक्तीपुढं कोणीही त्याच्यापुढं काय आहे की त्याला नामोहराम करेल असं कोणी नाही. पण हा जो काही आहे तो आपला होता, पण जिथं राहतो तिथं त्याचे जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी, मग काय व्यवहारातला असो कशातला असो, आणि तो जो आहे ते काय झालं कशाचं तरी ह्याच्यामध्ये सापडला गेला. मग आता त्याला काही नसताना त्याच्यावर एखादं आलट आलं म्हणा, किंवा कोणी त्याच्यावर जाणून बुजून एखादं काही घातलं, पण ते अडकल्यावर काय झालं, मग कोणाच्या तरी पाया पडावं लागला. हे शक्तिमान असून सुद्धा मला ह्यातनं सोडवावं, मला ह्यातनं सोडवावं लागला करायला. मग त्याच्याकरता म्हणतात की सापडला संधी.
हा कशाच्या तरी संधीत सापडला आणि त्यामुळं त्याला आता काय करावं लागलं की आपली अडचण बाजूला काढायची, आपल्याला ह्या संकटातनं सुटायचं आहे म्हणून दुसऱ्याच्या पाया पडायची वेळ आली. आता तो खरा बलवान आहे, पण बलवान असूनसुद्धा त्याला आता काय आहे, बंधनात राहावं लागलं. मग शेवटी काय झालं, त्याच्यावर आलेलं बालंट किंवा संकट ह्याच्यातनं काही सुटका झाली नाही, मात्र त्याला काय जावं लागलं, तुरुंगात. आता तुरुंगात गेल्यानंतर ह्याची शक्ती खूप आहे, पण तिथं काय करणार आहे. त्या ठिकाणी बंदिवास इतका मोठा की ते गज फाकवेल आणि त्यातनं बाहेर पडेल अशी त्याची ताकद जरी असली तर बाहेर पहारा आहे. आणि काही मला हे द्या खायला, मला ते द्या खायला म्हणून कसं जमल. तुरुंगातल्या ह्याच्याप्रमाणे तसंच, कारण हा बंदिवान झाला. कशामुळं झाला तर काहीतरी कोणी काय होईना अंगावर त्याचा बालंट घातलं आणि त्यामुळं आला. आता त्याच्या ठिकाणी काय आहे, हे सगळं झालं. शेवटी त्याचा खटला चालला आणि त्या चाललेल्या खटल्यात काय आहे की काही दिवस खटला चालल्यावर असं निष्पन्न झालं की हा निर्दोष आहे, ह्यानी काही केलेलं नाही. मग इतके दिवस किती त्याने दुःख भोगलं त्या तुरुंगात. पुष्कळ बलवान असूनसुद्धा, म्हणजे काळ चांगली गोष्ट करतो, त्याला जेव्हा बल प्राप्त व्हायला त्याला खायला प्यायला चांगलं मिळालं, पुन्हा असं संकट काहीतरी आलं आणि तुरुंगात जावं लागलं आणि एवढं तुरुंगवास भोगल्यानंतर मग कळलं हा निर्दोष आहे. म्हणजे हे काळाची वेळ कशी कुणावर कधी येईल काही सांगता येत नाही. पुढच्या चरणात तेच सांगतात, आयसी कोणी वाहे वेळ. तेव्हा आता कोणावर कशी वेळ येईल काय सांगता येतं. मग हे जे प्रसंग आहेत, हे प्रसंग कोण आणतं आपल्यावर, तर काळ आणतो. काळाला काय आहे की कोणाला कसं दुःख प्राप्त करून द्यायचं आहे, त्याची दुःखाचीच वेळ आहे हे पाहून काळ जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्याच्या ठिकाणी काहीतरी आणतो. आणि त्यामुळं त्याला काय होतं की झालं, त्याला त्या प्रसंगामुळं अडकावं लागतं. मग हाती काळाच्या सकळं. तेव्हा हे सगळं कोण करतं आहे, तर काळ करतो. काळाच्या हातात आहे, कोणाला उंचावर ठेवावं, कोणाला खाली ठेवावं. एकदा काय झालं, एका राजानं येईल त्या माणसाला प्रश्न विचारायचे आणि ते काय उत्तर देत नसायचे. मग शेवटी काय झालं, एक पोरगा होता तिथं आपल्या तिथल्या एका मंत्र्याचा, ती यायचा कधी कधी. मग तर राजाला म्हणला, मी सांगू का तुमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणले सांग. मग आता मी सांगतो म्हणला, पण त्याला असं करावं लागेल की मला तुमच्या जाग्याला जाऊन बसावं लागेल. मग राजाला प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं. बस भाऊ म्हणल्या. आता मंत्र्याचंच पोरगं आहे. राजा खाली उतरला, राजाच्या सिंहासनावरही पोरगं बसलं आणि राजा खाली उतरला. ओ सांग म्हणला उत्तर. हे काय म्हणला, हे काळ आहे, सगळं काळ करतो. म्हणलं कसं काय, तुम्ही खाली उतरला मी वर बसलो, हे काळाचंच लक्षण आहे. मला वर बसवतो, तुम्हाला खाली उतरवतो, पुन्हा मला खाली उतरवतो, तुम्हाला. काळ सारखा फिरवत असतो, हे सगळं काळाचं लक्षण आहे. म्हणून कोणी जरी कसा असला तरी काळ त्याला कोणती वेळ कधी आणल, कशाचे संकट पुढे येतील काही सांगता येत नाही. पुढच्या चरणात सांगतात, दाता मागे दान जाय याचका शरण. आता दुसरं उदाहरण काय दिलं, तर एक जण दान देण्यामध्ये श्रेष्ठ होता. काही जे येईल कोणी आणि काय मागल त्याला तो दान देत असायचा. म्हणजे तो कसा श्रेष्ठ दाता होता. दान मागायला कोणी याचक आला तरी कोणत्याही याचकाला त्यांनी परत कधी पाठवलं नाही. त्याचं जे काय असेल इच्छा त्याप्रमाणे देणार. पण काय झालं, सगळंच निघून गेलं, काही राहिलं नाही जवळ. आणि मग शेवटी काय झालं की तो दान देणारा होता, काही घरी नसल्यामुळं पोटा पाण्यासाठी बाहेर हिंडावं लागलं. कुठं इकडं तिकडं लागला का जायला. मग कधी काम मिळायचं, कधी काम मिळायचं नाही. मग आता एका ठिकाणी ठरलं होतं की ह्या वाड्यात गेलं तर कोणी आला एखादा मागणार तर त्याला जेवायला घालतेत. आता तिथं गेला, म्हणलं मला जेवायला घालता का. म्हणजे बसा. हा कोण होता, दान देणारा. आता कोण झाला, दान मागणारा झाला. म्हणजे देता देता तो कधी याचक होशील, कधी दाता होशील हे सांगता येत नाही. आहे तोपर्यंत दाता होशील, वेळ आली तर तू याचकही होशील. मग जाय याचका शरण. आता तो दाता याचकालाच शरण जाऊ लागला, त्याच्याकडंच. आणि ज्याच्याकडे गेला होता तो कधी काळी ह्याच्याकडे आला होता,
दान मागायला. त्याचेसुद्धा लक्षात आलं की यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी आणल्यात, आज हेच आपल्या दारात आलेत. तुका म्हणे नेणा काय सांगो नारायणा. तेव्हा हे भगवंता, हे नारायणा, या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कोणालाही कळत नाहीत. कधी कोणावर कोणची वेळ येईल. मनुष्य काय म्हणतो, तो असा वागला म्हणून त्याच्यावर वेळ आली, पण हे त्याची बुद्धी त्याप्रमाणे होते आणि त्याला करायला भाग पाडते. सगळं आहे नाही तेवढं जातं, परत काय असेल ते मिळतं. हे सतत असे चक्र फिरत असतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.